झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज हीच भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे, भरपूर सारा कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर इथे घातलेला आहे मी मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तर कांदा छान थोडा वेळ आपल्याला परतायचा आहे. परततानाच यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे. यामध्ये मी 2 लवंगी मिरच्या यूज केलेल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण करून घेतलं होतं आणि ते मी घालून घेतलं आहे. आणि आता छान परतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर इथे पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचे आणि त्यानंतरही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मला ह्या रेसिपीची ऑर्डर पण होती आणि रिक्वेस्ट पण होती, म्हणून मग म्हटलं चला आपण ऑर्डरलाही देऊ आणि सोबत रेसिपीही दाखवू. तर आता छान परतल्यानंतर इथे मी मोठा 1 चमचा कांदा लसूण मसाला, जो घरचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, तो इथे मी घातलेला आहे. आणि याची ऑर्डर मी घेत असते, बऱ्याच जणांना माहीत आहे, जे माझ्याकडं जवळजवळ 4 वर्ष रेग्युलर माझ्याकडं कस्टमर आहेत याच मसाल्यासाठी. तर तो मसाला मी घालून घेतलेला आहे, वांगे घालून घेतलेले आहेत, छान परतून घ्यायची थोडा वेळ. चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि आता आपल्याला झाकण लावून थोडा वेळ वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी ॲड करायचं नाही, ही एक टीप लक्षात ठेवा. छान आपल्याला ती वाफेवर थोडा वेळ ती वांगी परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच मग आपण जे काही वर पाणी ठेवलेलं आहे तेच पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून गरम पाणी आपलं इझिली त्यामध्ये ॲड होईल. आणि त्यानंतर यामध्ये मी भाजलेलं दाण्याचं कूट घालणार आहे, 2 चमचे. थोडंसं जाडसरच केलेलं कूट आहे हे, अगदी बारीक पूड केलेली नाही. भाजलेलं दाण्याचं कूट घातलं आहे, छान मिक्स करायचं आणि परत आपल्याला झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता रस्सा भाजी तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाण्याचा अंदाज घालू शकता. आणि वांग्याचे काप ही कुणाला बारीक पातळ अगदी हवे असतात, कुणाला थोडेसे जाडसर. तर मी एका वांग्याचे 4 काप केले होते. अशा प्रकारे मी ती वांगी कट करून घेतली होती. तर तशा प्रकारे मी केलेलं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर आता बघू शकता खूप छान भाजी तयार झालेली आहे. आता वरून मी कोथिंबीर घालणार आणि सर्व करणार आहे. तर ही भाजी भाकरीसोबत तर खूप अप्रतिम लागते, शिवाय चपातीसोबत पण छान लागते. तर मी ॲक्च्युली संध्याकाळी टिफिनच्या ऑर्डरीसाठी ही भाजी केली होती आणि सोबत त्यांना भाकरी देणार होते, त्यामुळं हा व्हिडिओ पण तुमच्याशी मला शेअर करता आला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि